नमस्कार सर्व मंडळींना। तर सहकुटुंब आता आम्ही करंजा बनवतोय। तुम्ही पाहिले चकली बनवलेली आदिशने, तर ती चकली मला तेलात नाही टाकता आली, तुटली आणि पण पुन्हा एकदा मी बनवली तर ती 11 लेयरची चकली झाली आहे आणि ती तळून पण काढली आहे। मी तुम्हाला दाखवणार आहे। करंजांसाठी बसलेलो आम्ही। हे आमचं पीठ आणि साटा आणि आदिशने लाटलेली ही चपाती, त्याला मस्त आम्ही आता साटा लावून घेणार आहे। तर 2 दिवस झालं करंजा बनवते, काल अर्ध्या राहिल्या आणि उरलेला आज करते मी परत। चलो आणि असं फोल्ड करून याचा रोल बनवून घ्यायचा आहे। रोल करून त्याचा आणि मस्त लाटून घेते। माझ्याकडे हा साचा आहे तर यामध्ये मी टाकणार आहे ती छोटीशी पोळी। आता आपण सारण टाकतोय करंजीच्या या मोल्ड मध्ये। आणि थोडंसं पाणी लावून घेणार आहे मी साईडने आणि बंद करून घेते अशा प्रकारे। साईडचं आपल्याला हे पीठ काढून घ्यायचं आहे आणि यात टाकायचं आहे। आणि आता बघा उघडते मी, आपली करंजी रेडी। हलक्या हाताने मस्त पैकी आपल्याला काढून घ्यायचं आता। उघडल्या गेल्या ते दाबून घ्यायचं लगेच आणि करंजी रेडी झाली आहे। ठेवते आता आणि झाकून ठेवायचं आपल्याला। लाटी लाटतीये, आदिश पीठ मऊ करून देतोय आणि सुभाषला पण सोपं काम आहे। माझे मिस्टर करतायत करंजी अशा प्रकारे मोल्ड मध्ये सारण भरून। बघू सुभाष कशी आली, छान। सुती कापडावर आम्ही झाकून ठेवतो आता बाप लेक गेलेत जरा खरेदीसाठी आणि मी करंजा तळून घेते बघा। एक एक करंजी टाकते मी तेलामध्ये। एवढ्या करंजा तळून झाल्यात माझ्या। आता ही मी केलेली महाचकली बघा थोडीशी तुटली आहे। त्याला 11 लेयर आलेत पण आदिशच्या चकलीला 13 लेयर होते, पण मस्त झाली बघा चकली। हाय हाय चकली। उद्या लक्ष्मीपूजने आज मी बनवतीये आता बेसन लाडू। कढई ठेवली आता गरम व्हायला, गॅस चालू केलाय आणि आता बेसनचे लाडू बनवणार आहे मी। आमच्या इकडे नायजेरियात बघा ह्या ब्रँडचं थिक बेसन घेते मी। लाडूसाठी जाड बेसन लागतं, तर अर्धा किलो हे पॅकेट घेतले। आता हे आपण तुपामध्ये छान भाजून घेऊया। तर गॅस बारीक केलाय मी आणि कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप टाकून घेतलंय।
आता साजूक तुपावर मी हे टाकते अर्धा किलो बेसन. बेसन आपल्याला तुपावर छान भाजून घ्यायचंय 10 ते 15 मिनिटं मंद आचेवर. आता बघा मी साखर घेतली, ही 1 ते 1.25 वाटी साखर घेतली अर्धा किलो बेसनसाठी. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर घ्या, कमी गोड खात असाल तर कमी घ्या, जास्त घ्या. तर ही मी आता मिक्सरमध्ये बारीक वाटून घेते. आता 15 मिनिटं झालेत. मी हे बेसन भाजून घेतलंय. बेसन भाजलंय आता हे 15 मिनिटं झालेत मी. तर यात 1 चमचा अजून मी साजूक तूप टाकून घेणार आहे. आता 15 ते 20 मिनिटानंतर आपल्याला बेसनवर पाण्याचा थोडा शिंतोडा द्यायचा आहे. आता हा जाडा बेसन आहे, यात आम्ही पिठी साखर ओतते. तो भाजून झालं कारण जाडा बेसन असल्यामुळे ना वेळ लागला भाजायला. तर 20 ते 25 मिनिटं घेतली. आणि आता जॉईने टाकलेलं आहे बेसनमध्ये पिठी साखर मिक्स करून घ्यायचं आपल्याला. मस्त दाणेदार आपले लाडू होणार आहे. तर टेक्स्चर आधीच करून येते. ओके, आम्ही पोटी इलायची पावडर मी टाकते, म्हणजे जॉय टाकते सर, माझी हेल्पर जॉय. आणि मिक्स करून घेतोय आम्ही. आता गरम असतानाच मिक्स करायचे छानपैकी आणि लाडू पण वळून घ्यायचे बघा. तर आम्ही बेसनाचे लाडू बनवतोय आणि थोडंसं बेसन हे गार झालंय. एवढे लाडू बनवून झाले. खूप गरम आहे. तयार झाला आपला बेसनचा लाडू.